उमाडे संघ साईडने जायचे, साईडने लक्षात घ्या. मॅच सुरू करा. पंच अतुल पाटील आणि संजय म्हात्रे. पहिले षटक घेऊन येतात गोलंदाज हेमंत म्हात्रे येतात पहिले षटक घेऊन. पहिले फिरतील शेवटची मॅच आहे. चला घाई करा. सचिन भोईरा स्ट्राईक एंडला आहेत. गावदेवी ईश्वरी 11 उंबारली संघाकडनं आपण पाहतोय. दुसऱ्या बाजूला सीताराम पाटील आहेत. महाराज काही क्षणातच आपण बघू शकाल आपले सर्वांचे लाडके दिवा शहर अध्यक्ष आपण पाहतोय. दिवा शहर प्रमुख आणि ठाणे महानगरपालिकेचे माजी उपमहापौर रमाकांतजी मडवी साहेबांची तर काही क्षणात आगमन होणार आहे. साहेबांचा मी मनपूर्वक आणि सहर्ष स्वागत करतोय. पहिलाच बॉल डॉट तुम्हाला पाहायला मिळतोय. या स्पर्धेचे आमचे शिल्पकार रमाकांतजी मडवी साहेबांचं काही क्षणात इथे आगमन होणार आहे. हेमंत गोलंदाजी मार्कवर. चांगला बॉल होता, चांगली गोलंदाजी, मात्र हातावरती नियंत्रण नाही, थोडासा ऑफ स्टंपच्या बाहेर होता. वाईट बॉल. 40वा वाईट चेंडू या स्पर्धेतील आपल्याला पाहायला मिळतोय. वाईटने खातं उघडलं तर ते उभारली संघाचं. पहिला बॉल डॉट होता, दुसरा वाईट आलाय. गोलंदाज हेमंतला तुम्ही पाहतायत. हेमंतजी म्हात्रे मॉर्निंग क्रिकेट क्लब बागशासाठी सातत्याने क्रिकेट खेळतात. फुलटॉस बॉल होता, कव्हरच्या दिशेने खेळत आहेत. गॅप मोठी आहे, आउटफील्ड फास्ट आहे आणि आता चेंडू बघायचंय सीमारेषेच्या बाहेर जाईल. 4 धावांसाठी चौकार. पहिला चौकार सचिन भोईरच्या बॅटमधून. धावसंख्या 5 वरती आपल्याला पाहायला मिळते. प्रथम बॅटिंग करत असताना गावदेवी ईश्वरी 11 उंबारली संघ. सोमनाथ भोईर पण आला असेल तर या, आपले हार्दिक हार्दिक स्वागत. उंबारलीचे रेग्युलरचे लसिक मलिंगा सोमनाथ भोईर या नावाने त्यांना ओळखलं जातं. सध्या चांगली गोलंदाजी आपल्याला त्यांच्या माध्यमातून अनेक स्पर्धांमध्ये आपण पाहिलेली आहे. दैसरची नाईट स्पर्धा आपण पाहिली, बाबू शेठ चषक ही स्पर्धा आपण पाहिली, अनेक स्पर्धा गाजवल्यात. गोलंदाज हेमंत गोलंदाजी मार्कवर. राईट मोर द विकेट. ऑप्शनच्या बाहेर होता, पण वाईट चिकून करत आहेत. थोडंसं जास्त बाहेर होता ऑप्शनच्या. धावसंख्या 6. अशोक पाटील आमच्या सोबत आहेत. दुपारच्या सत्रामध्ये पहिल्या फेरीतील शेवटची मॅच. यानंतर वाडेकर आणि आडिवली 4 ओव्हरची मॅच आहे. दोन्ही कॅप्टन इथे उपस्थित राहायचे. जास्त वेळ घ्यायचा नाही, लक्षात घ्या. प्रत्येक टीमला ही सूचना असेल. जय हनुमान 40+ क्रिकेट संघ दातिवली ग्रामस्थ मंडळ दातिवली आयोजित ही स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळते. दरवर्षी 40+ म्हणल्या तर दातिवलीची स्पर्धा नेहमी चर्चेत असते. हेमंत फुलटॉस आहे, पंचांनी नो बॉल घोषित केलाय. महाराजने कॉल दिलाय तिसऱ्या धावेचा, त्यामुळे 3 धावा धावून घेतल्यात. नो बॉलची 4 धावा मिळते आणि येणारा चेंडू फ्रीट असेल. 4 धावा एकूण मिळाल्यात. धावसंख्या 10. प्रथम बॅटिंग करत असताना उंबारली संघ आपण पाहतोय. रात्रीचे शाखा प्रमुख महेश पाटील यांचे आगमन झाले, त्यांचे हार्दिक हार्दिक स्वागत. या महेश पाटील या, आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. काही क्षणातच आपण पाहिलं तर दिवा शहर प्रमुख आणि ठाणे महानगरपालिकेचे माजी उपमहापौर रमाकांतजी मडवी साहेबांचे इथे आगमन होणार आहे. सीताराम आलेत स्ट्राईक एंडला. पहिल्यांदाच सचिनने 3 धावा घेतल्या मागच्या बॉलवरती, जो बिमर बॉल होता. ऑन साइडला टर्न केलाय. स्क्वेअर लेग आणि मिड विकेटच्या मधून सीमा रेषेच्या बाहेर सीताराम पाटीलच्या बॅटमधून आलाय चौकार. याच दरम्यान आपण पाहतोय आपले सर्वांचे लाडके दिवा शहर प्रमुख आणि ठाणे महानगरपालिकेचे माजी उपमहापौर रमाकांतजी मडवी साहेबांचं आगमन होत असताना, ज्यांनी दिवा शहराची पूर्णपणे कायापलट केली, असे आपले सर्वांचे लाडके रमाकांतजी मडवी साहेब. सीतारामच्या बॅटमधून पहिला चौकार आलाय.
चरण म्हात्रे साहेब सुद्धा येतात, त्यांचे हार्दिक हार्दिक स्वागत. विनोद मडवी, जगदीश भंडारी साहेबांचे आगमन झालंय. फिल्डिंग खराब आहे, राजू म्हात्रेकडनं झाली आहे चूक. आउटफील्ड फास्ट आहे, मात्र चेंडू सीमारेषेच्या बाहेर जाईल का? गेलाय, असं वाटलं होतं जाणार नाही, मात्र सीमारेषेच्या बाहेर जातोय. आपले सर्वांचे लाडके या स्पर्धेचे आमचे शिल्पकार तुम्ही पाहतायत, रमाकांतजी मडवी साहेब आपण पाहतोय. दिवा शहर प्रमुख आणि त्यानंतर ठाणे महानगरपालिकेचे माजी उपमहापौर आणि क्रिकेट बसले असतील त्यांचं प्रचंड प्रेम. साहेबांचं आम्ही मनपूर्वक आणि सहर्ष स्वागत करतोय. विनोदजी मडवी सुद्धा येत आहेत, त्यांचे हार्दिक हार्दिक स्वागत. चरणदास म्हात्रे यांचे आगमन झाले. चरणदास म्हात्रे साहेबांचे हार्दिक हार्दिक स्वागत. जयदास सेलार सुद्धा येत आहेत. या क्रीडांगणाचे मालक आपण मध्ये भगवान पाटील साहेबांनी तुम्ही बघू शकाल. फाईन लेगला एक सिंगल मिळाली. रमाकांतजी मडवी साहेबांचं आम्ही मनपूर्वक आणि सहर्ष स्वागत करतोय. त्यांच्याच नावाची ही स्पर्धा आहे. नगरसेवक चषक जनमान क्रिकेट संघ 40+ आयोजित ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. साहेबांचं आम्ही मनपूर्वक आणि सहर्ष स्वागत करतोय. आणि त्यांचा संपूर्ण मित्र परिवार चरण म्हात्रे साहेबांचे आम्ही मनपूर्वक आणि सहर्ष स्वागत करतोय. राजेश पाटील यांचे आगमन झाले. बेतोडीचे त्यांचे हार्दिक हार्दिक स्वागत. सोपन जाधव यांचे आगमन झाले, त्यांचे हार्दिक स्वागत. पुन्हा फिल्डिंग खराब आहे. देवीचा बडा संघ वारंवार जयदास शेलार आणि जगदीश भंडारी साहेबांचं आगमन झाले, ज्यांनी 10,000 रुपयाचं कॅश प्राईज सुद्धा लावलं होतं. नगरसेवक चषक रेग्युलरची स्पर्धा आली दातिवलीची, त्या स्पर्धेमध्ये आपण पाहिलं आपले सर्वांचे लाडके रमाकांतजी मडवी साहेब यांच्या बॅनरला जर हिट केलं असत त्या फलंदाला तब्बल 10,000 रुपयांनी टप्पा हिट केला असता. अशोक तर 5,000 रुपये होते. भरघोष बक्षीस जगदीश भंडारी नेहमीच लावतात. पहिल्या षटकात 21 धावा आल्यात. डीजे मास्टर आपण कुठे असेल तर या. डीजे मास्टर पहिल्या षटकात 21 धावा तुम्हाला धावा फलकावरती पाहायला मिळते. सातत्याने दिवा शहराची पूर्णपणे कायापालट ज्यांनी केली ते रमाकांतजी मडवी साहेब आपले. त्यांचं आम्ही मनपूर्वक आणि सहर्ष स्वागत करतोय. पहिल्याच ओव्हरमध्ये 21 आले. दुसरं षटक घेऊन येतात गोलंदाज नवनाथ. सुरुवात चांगली केली. टॉस जिंकल्यानंतर बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला तो गावदेवी ईश्वरी 11 उंबारली 40+ने. त्यांना फाईट करतोय तो डोंबिवली वेस्ट विभागातील संघ देवीचा वाडा 40+. एक सिंगल मेल सीताराम पाटील महाराजच्या खात्यामध्ये धावसंख्या 22. 5 ओव्हरची मॅच आहे. बावीस धावा धापल कधी तुम्हाला पाहायला मिळत आहेत. राजकीय क्षेत्रामध्ये नेहमीच रमाकांत मडवी साहेबांची चर्चा राहिलेली आहे. ठाणे महानगरपालिकेचे माजी उपमहापौर सुद्धा ते राहिलेले आहेत. किंग मेकर दिवा म्हटल्यानंतर मी नक्कीच रमाकांत मडवी साहेबांचा उल्लेख करेन आणि क्रिकेटवरती खास करून त्यांचं प्रचंड प्रेम. चरणदास म्हात्रे असतील, आमचे जगदीश भंडारी आहेत. ऑन साइडला टर्न केलाय. मिड विकेटच्या दिशेने बघायचंय. पंचांचा इशारा तो चेंडू 1 बाउन्स सीमारेषेच्या बाहेर जाईल. 4 धावांसाठी चौकार. डीजे मास्टर कुठे असेल तर आपण लवकरात लवकर या. कुणाल धावसंख्या 26. हा चेंडू लॉंगॉनच्या दिशेने खेळत आहेत. 2 धावा मिळतील. 28 धावा धाबल करते आपल्याला पाहायला मिळत आहेत. नो बॉल. नो बॉल आणि 5 धावा मिळतील. चौकार आलाय.
त्यांचे लाडके उपमुख्यमंत्री आपण बघतो एकनाथजी शिंदे साहेब. फुल टॉस बॉल होता मात्र फ्री हिट आहे. फ्री हिटचा बॉल होता त्यामुळे फलंदाज बाद होणार नाहीये. या अगोदरचा नो बॉल होता नवनाथ म्हात्रे यांचा. धावसंख्या 33. एकनाथजी शिंदे साहेब त्यांचे सुपुत्र खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे सातत्याने दिवास शहरमध्ये अनेक सामाजिक कामं तुम्हाला रमाकांतजी मडवी साहेबांच्या माध्यमातून मला मिळतात. खास करून ज्येष्ठ नागरिकांसाठी मी कौतुक करेल. अपील स्ट्रॉंग आहे. सचिनला माघारी परतावं लागेल. बरोबर एस्टँडच्या मधोमध येतोय. पायचीच्या स्वरूपात पहिला धक्का टीम उंबारलीला. मडवी साहेब आताच 2 स्पर्धा मी पाहिल्या. मकर संक्रांत ट्रॉफी निजेची स्पर्धा, त्यानंतर सतीशदादा पाणी स्मृती चषक निजेची स्पर्धा. दोन्ही स्पर्धांमध्ये साहेबांचं योगदान राहिलं होतं. प्रत्येक टेनिस बॉल क्रिकेटमध्ये जिथे जिथे त्यांना इन्व्हाइट केलं तर तिथे तिथे त्या स्पर्धेमध्ये त्या आयोजकांना त्यांचं नेहमीच सहकार्य असतं. आता ही दातिलीची दुसरी स्पर्धा, रेग्युलरची स्पर्धा अगोदर झाली, त्यानंतर आता ही 40+ आहे. साहेबांचा कटआउट सुद्धा तुम्हाला पाहायला मिळतोय. ऑन साईडला खेळायचं होतं, हलकंसं अपील करण्यात आलंय. लेग बाईस. चौतीस धावा दाखल करती. 2 षटकांचा खेळ संपलाय. गावदेवी ईश्वरी 11 उंबारली 40+ संघाची धावसंख्या ती 17.00च्या सरासरीने 34 धावा. चेंडूचं इक्वेशन तुम्हाला सांगतो. पहिल्या बॉलवरती सिंगल, दुसऱ्या बॉलवरती चौकार, तिसऱ्या बॉलवरती 2 धावा, त्यानंतर नो बॉल, त्यानंतर डॉट, त्यानंतर विकेट आणि आता लेग बाईस. एक बॉल आवर्जून ते वेळ काढून त्या स्पर्धेला ते शुभ आशीर्वाद देण्यासाठी उपस्थित राहतात. डोंबिवली असेल, ग्रामीण आपल्या पट्ट्यामध्ये कुठेही मॅच असू दे, रमाकांत मडवी साहेब आवर्जून वेळ काढून त्या स्पर्धेला शुभेच्छा देण्यासाठी येतात. नेहमीच त्यांचं टेनिस बॉल क्रिकेटला योगदान राहिलेलं आहे. मधूचा पहिलाच बॉल. एक मिनिट संजय चेक करतायत. नाही, प्रमोद मडवी यांनी बघितलेलं एक्झिट कुठे पडलाय. चौकार आहे. रवीच्या बॅटमधून चौकार आलाय. कट करण्याचा प्रयत्न होता, चेंडूने बॅटचा संपर्क झाला नाहीये. मधूकडे व्हेरिएशन चांगलं आहे. मधू मात्र एक चांगला गोलंदाज आहे टीमचा. बऱ्याचशा स्पर्धा तुम्ही पाहिल्या तर प्रत्येक स्पर्धा तो खेळला नाहीये. आता जेव्हा जेव्हा खेळलाय चांगली गोलंदाजी केलेली आहे. इथे मध्ये चेंडू टॅप केलंय. डीप मध्ये क्षेत्ररक्षक ठेवण्यात आलेले आहे. विलासितेत एक सिंगल मेल. 39 धावा दाखल करते आपल्या पाहायला. तिसरं षटक प्रगती पथावर असताना 3 षटकांतर 12व्या खेळाडू मैदानात जाईल. लक्षात घ्या पाणी घेऊन. दोन्ही 12व्या खेळाडूंनी सूचना आहे. 39 धावा. तिसरं षटक प्रगती पथावर असताना पहिल्या फेरीतील शेवटची मॅच साहेबांच्या माहितीसाठी. पहिला सामना वाडेकरने जिंकलाय, दुसरा सामना आडिवलीने जिंकलाय, तिसरा सामना उंबाडेने जिंकलाय आणि चौथा सामना मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. उंबारली विरुद्ध
देवीचा पाडा आतापर्यंत या स्पर्धेत 1300 धावा पूर्ण झाल्यात दुसऱ्याच दिवसामध्ये, म्हणजे धावा येत आहेत या खेळपट्टीवर. मिड विकेटला क्षेत्ररक्षक आपण पाहतोय. नगरसेवक चषक मध्ये तुम्हाला प्रेक्षणीय मॅच सुद्धा पाहायला मिळाली होती. वार्ड क्रमांक 27 विरुद्ध वार्ड क्रमांक 28 आणि वार्ड क्रमांक 28 ने ती मॅच जिंकली होती. साक्षी मडवी यांनी पक्ष्यांचा अक्षरशः वर्षाव केला होता. अशोक, भरपूर बक्षीस आपल्याला पाहायला मिळाली. त्यानंतर सोपान पाटील बेतोडे यांनी रमाकांत मडवी साहेबांच्या कटआउटला सुद्धा हिट केलं होतं, त्यामुळे त्यालाही 5,000 रुपयाचं कॅश प्राईज मिळालं. म्हणजे भरघोष बक्षीस त्या स्पर्धेत आपण पाहिली. त्या स्पर्धेत प्रेक्षणीय मॅच मध्ये एक विक्रम आपण पाहिला तर रमाकांत मडवी साहेब स्वतः 9 सेकंडला 2 षटकं नोन स्ट्राईकला राहिले होते. त्यांच्यावर बॅटिंग आली नव्हती. तिसऱ्या ओव्हरमध्ये त्यांना स्ट्राईक मिळाली. हा चेंडू ऑन साईडला खेळायचा होता, व्यवस्थित बॅटच्या संपर्कात आला नाहीये. क्षेत्ररक्षक धावत आहेत, थर्डमॅनचे क्षेत्ररक्षक धावत आहेत. 2 धावा पूर्ण झाल्यात. रवीने कॉल केलाय तिसऱ्या धावेचा. आता 3 धावा पूर्ण झालेत. चव्वेचाळीस धावा दाखल करते. चांगली बॅटिंग करत असताना गावदेवी ईश्वरी इलेव्हन उंबारली संघ सुरुवातच या संघाने खूप चांगली केली. या सीझन मध्ये बऱ्याचशा स्पर्धा जिंकलेल्या आहेत. राईट मोर द विकेट. अपील केलं जात आहे, फलंदाज बाद होईल. रवीला माघारी परतावं लागेल. 44 वरती दुसरा धक्का. रमाकांतजी मडवी साहेब नागरिकांच्या आवडतं व्यक्तिमत्व कोण असेल तर रमाकांतजी मडवी साहेब. कारण नेहमीच तुम्ही कधी त्यांना कॉल करा, नेहमीच ते नागरिकांसाठी त्यांची धावपळ भरपूर असते. जर्मन क्रिकेट संघ दातोली 14 जे खेळाडू आहेत त्यांना जे उपस्थित आहेत त्यांनी सर्वांनी यायचे. इनिंग ब्रेकमध्ये आपण रमाकांतजी मडवी साहेबांचा सत्कार करणार आहोत. 3 षटकात 44 धावा झाल्या. 4थं षटक घेत आहेत गोलंदाज नवनाथ येत आहेत. ठाणे महानगरपालिकेचे उपमहापौर सुद्धा राहिलेले आहेत, नेहमी चर्चेत असतात. धावा. संपूर्ण जर्मन क्रिकेट संघ दातोली 40+ आपण उपस्थित राहायचे. इनिंग ब्रेकमध्ये आपण रमाकांत मडवी साहेबांचा सन्मान करणार आहोत. 3 षटकात 44 धावा झाल्यात. 12 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक. टॉस साठी उपस्थित राहायचे. मंगेश इलेव्हन माडेकर आणि आडिवली 40+. आताच मोहिलीची स्पर्धा सुद्धा मंगेश इलेव्हन वाडेकर जिंकली. आगासन चषक स्पर्धा त्यांनी जिंकली. लोटोई चषक मध्ये सुद्धा आपण पाहिलं तर जबरदस्त खेळ पाहायला मिळाला. सीताराम साठी हा फुल टॉस बॉल होता, फायदा घेऊ शकले नाहीयेत. संख्या 45. दिवा शहराला लागलेलं एक अनमोल रत्न आपण पाहतोय आपल्या मुख्य व्यासपीठावरती. रमाकांतजी मडवी साहेब सातत्याने त्यांच्या नावाची चर्चा आहे.
ज्यावेळी तुम्ही चांगलं काम करता त्याच वेळी तुमच्या नावाची चर्चा असते आणि सातत्याने खूप चांगलं कार्य नागरिकांसाठी त्यांच्या माध्यमातून तुम्हाला पाहायला मिळतोय. ऑन साईडला खेळायचं होतं, फलंदाज क्लीन बोर्ड होईल. अजून एक धक्का लागत असताना उंबारली संघाला 45 या धावसंख्येवरती. ची सेवा केली रेग्युलर क्रिकेट श्याम भोईर खेळले. मला आजही आठवते उत्तर शिवे ते अशोक ज्यावेळी मॅच होती तलोजा विरुद्ध उंबारली, उस्मान पटेलला मेडन शटर टाकलं होतं श्याम भोईरने. या जुन्या आठवणी आहेत सर्व. सध्या जरी एक खेळाडू 40+ खेळत असेल, ग्रामीण टेनिस क्रिकेटमध्ये सर्वात मोठी स्पर्धा आपण पाहिली, 5 लाख रुपये कॅश प्राइज असणारी स्पर्धा दीपेश माद्रे साहेबांची. ती स्पर्धा कोणी जिंकली तर उंबारली संघाने. पेंढरकरच्या मैदानात सचिन भोईर मालिकावीर होते त्यावेळी. श्याम भोईर सुद्धा संघामध्ये होते, सोमनाथ भोईर. सध्या जरी ते 40+ खेळत असतील मात्र रेग्युलर संघाला सचिन भोईरचा भरपूर सपोर्ट असतो, खेळाडूंना प्रोत्साहन देत असतात. ऑन साईडला टर्न केलंय, क्षेत्ररक्षक डीप मध्ये. जितू पाटील वेगाने आलेत. महाराजने कॉल दिलाय 2 धाव्यांचा. फोर्टी सेवन 47 धावा दाबल कधी लागल्या. 4थं षटक प्रगतीपथावर असताना उशिरा आलेल्या प्रेक्षकांच्या माहिती. जर्मन दातिवली 40+चे सर्व खेळाडूंना विनंती, आपण लवकरात लवकर या. आपल्याला या इनिंग ब्रेक मध्ये सत्कार करायचा आहे. जेल ड्रॉप. जितूला अजूनही चेंडू मिळाला नाहीये. मग महाराज काय करतायत? कदाचित 3 धावा झाल्या असत्या, तिथे एकच धाव मिळाली. महाराजला स्ट्राईक ठेवायची असं वाटतं, त्या धावले नाहीयेत. 3 धावा घेऊनही त्यांच्याकडे अशोक स्ट्राईक आली असती. 48 धावा झाल्यात, म्हणजे 2 धावा कमी झाल्या असं म्हणावं लागेल या बॉलवर. आज आमच्या सोबत आपण बघतोय कल्याण डोंबिवलीचे महागुरु बाळू पाटील. फायनलीचे क्षेत्ररक्षक वेगाने धावतायत. दिलीप. थोडासा फुटबॉलचा प्रकार आपल्या पाहायला मिळतो. मध्ये 2 धावा मिळाल्यात. 50 कंप्लीट. 50 धावा पूर्ण झाल्यात उंबारली संघाच्या. पन्नास धावा झाल्यात. नवनाथ. काय घडलंय? गॅस सुटली त्यामुळे आवाज आला. 4 षटकांचा खेळ समाप्त. धावसंख्या ती 50. 6 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे. बघा इथून काय टार्गेट सेट करेल गावदेवी ईश्वरी 11 उंबारली 40+. चला मॅच सुरू करा लगेच प्लीज. आणि आमचे जे जर्मन क्रिकेट पुढच्या समाप्तीनंतर आपल्या पाहायला मिळत आहेत. षटकार आहे.
56 धावा. येणाऱ्या काळामध्ये सागाव चषक 40 तुम्हाला पाहायला मिळेल. 14 ओव्हर नंतर हा षटकार आलाय. मात्र धावसंख्या 56 आपण पाहतोय. शेवटचे 4 बॉल शिल्लक आहे. संघातील खेळाडूंसाठी स्पर्धेत मिळाली सहता. स्वर्गीय द्रौपदीबाई जयराम पाटील यांच्या स्मरणार्थ श्री बाळू पाटील यांच्याकडून 3 सोन्याची नाणी. स्वर्गीय जनाबाई आत्माराम पाटील यांच्या स्मरणार्थ आपण श्री आत्माराम श्रीपाल यांच्याकडून पहिल्या 3 दिवसाचं जेवण. सागाव स्पर्धा सुद्धा नेहमी चर्चेत असेल. या दरम्यान फटका चांगला आलाय. धावा 4 मिळतील. चौकार. चौदा ओव्हर नंतर षटकर आला श्यामच्या बॅटमधून. तोही झेलच होता. डीजे मशरमचे कुणाल, डीजे कुणाल तुम्ही पाहतायत. 60 धावा झाल्यात. 3 बॉलचा खेळ शिल्लक. यानंतर रमाकांतजी मडवी साहेबांचा आम्ही सन्मान करणार आहोत. त्यानंतर टॉस सुद्धा होईल. वाडेकर आणि अडिवली दोन्ही कॅप्टनने उपस्थित राहायचे. अडिवली आणि वाडेकर. हा गॅप मधनं चेंडू जाईल मिडविकेटच्या दिशेने. सीमारेषेच्या बाहेर. चौकार. चौसष्ट धावा झाल्यात. गावदेवी ईश्वरी उमारली. 2 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक आहे. इथून 70 प्लस जाणं गरजेचं आहे. कारण की या खेळपट्टीवर धावा येत आहेत. गोलंदाजाकडनं जास्त अपेक्षा तुम्ही करू शकत नाहीयेत. धावा बनतायत. त्यामुळे बॅटने काहीतरी करायचंय. हाही चौकार आहे. श्याम देत. आय थिंक मॅनेजर आहेत ते. विकास जाधव सुद्धा जबरदस्त नाव चर्चेत आहे. समोर मारलाय. लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक राजू मात्र काहीच करू शकत नाहीयेत. धावा 4 मिळाल्या. धावसंख्या पाहता पाहता 5 षटकांचा खेळ संपलाय. 72 धावा धावपलकरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्या उंबारली संघ आपण पाहतो या मॅच मध्ये 72 धावा केल्या तरी 73 धावांचं टार्गेट आहे. मात्र आपण युवा शहर प्रमुख आणि आपले सर्वांचे लाडके ठाणे महानगरपालिकेचे माजी उपमहापौर रमाकांतजी मडवी साहेबांचा आम्ही सत्कार करणार आहोत. आमच्या संपूर्ण जयनमान 40+ क्रिकेट संघ दातिवली. आपले सर्वांचे लाडके आपण पाहतो ठाणे महानगरपालिकेचे माजी उपमहापौर आणि दिवास शहर प्रमुख ज्यांनी दिवास शहराची पूर्णपणे कायापलट केली ते आपले सर्वांचे लाडके रमाकांतजी मडवी साहेब यांचा आम्ही सन्मान करणार आहोत. साहेबांना विनंती असेल आपण या. आपला सन्मान आपण स्वीकारायचे. ग्रामीण टेनिस बॉल क्रिकेटमध्ये नेहमीच त्यांचं योगदान तुम्हाला पाहायला मिळतं. असे आपले सर्वांचे लाडके ठाणे महानगरपालिकेचे माजी उपमहापौर. नक्कीच साहेबांनी अजूनही उंच भरारी घ्यावी या खूप साऱ्या शुभेच्छा आमच्याकडनं त्यांना असतील. नक्कीच रमाकांतजी साहेबांचा आम्ही लगेच सन्मान करणार आहोत. दिवा शहर प्रमुख आपण पाहतोय. त्यानंतर ठाणे महानगरपालिकेचे माजी उपमहापौर. आगरी समाज सुद्धा कुठेही मागे नाहीयेत. राजकीय क्षेत्र असो डॉक्टर क्षेत्र असो प्रत्येक क्षेत्रामध्ये बहुचर्चित असतात. आमच्या संपूर्ण जर्मन 40+ क्रिकेट संघ दातिवलीच्या वतीने हा सन्मान केला. एकदा जोरदार टाळ्याने स्वागत करूया आपण. रमाकांतजी मडवी साहेब यांचा सन्मान होत असताना आपल्या मुख्य व्यासपीठावरती 72 झाल्यात. 73 धावांचा पाठलाग या मॅच मध्ये करायचंय.
त्यानंतर चरणदास म्हात्रे साहेब सुद्धा उपस्थित. चरण म्हात्रे साहेबांचाही आम्ही सन्मान करणार आहोत. विभाग प्रमुखांमध्ये चरण म्हात्रे साहेब उपस्थित. त्यांचे सन्मान होईल. त्यांचे नेहमीच जेव्हा जेव्हा रेग्युलर जर्मन क्रिकेट संघ दातीलीची स्पर्धा होते त्यांच्या माध्यमातून सुद्धा खूप मोठं योगदान असतं. नंतर विनोद मडवी साहेब उपस्थित. त्यांचे सन्मान आम्ही करणार आहोत. उमरादेवी कॉलनीचे विभाग प्रमुख आपण पाहतोय विनोदजी मडवी साहेबांचा आम्ही सन्मान करतो. आमच्या संपूर्ण जयनमान क्रिकेट संघ दातिवली 40+ हेच मान्यवर तुम्हाला रेग्युलरच्या स्पर्धेमध्ये सुद्धा पाहिलं. रेग्युलरच्या स्पर्धेत सुद्धा त्यांचं योगदान होतं. सरणजी म्हात्रे साहेब, आमचे रमाकांतजी मडवी साहेब, त्यानंतर ग्रामीण टेनिस बॉल क्रिकेटमध्ये नेहमीच ज्यांच्या माध्यमातून बक्षिसांचा वर्षाव केला तो ते जगदीश भंडारी साहेब सुद्धा उपस्थित. त्यांचे आम्ही सन्मान करणार आहोत. जगदीश भंडारी सुद्धा विभाग प्रमुख आहेत. त्यांचाही सन्मान आम्ही लगेचच करणार आहोत. दातिलीची जी रेग्युलरची स्पर्धा आली साहेबांच्या बॅनरसाठी तब्बल 10,000 रुपयाचं कॅश प्राईज डायरेक्ट हिटला होता आणि टप्पा हिट झाला असता तर 5,000 रुपये. ओमकारने 2 झेल पकडले होते त्या स्पर्धेत. आगा संजय त्यालाही 2,000 रुपयाचं कॅश प्राईज जगदीश भंडारी यांच्या माध्यमातून देण्यात आलं होतं. जगदीश भंडारी यांचा आपण सत्कार करणार आहोत. जयदास शिलार थांबायचे आपले सन्मान होईल. राजेश पाटील आपण थांबायचे. पेतोडीचे आमचे राजेश दादा पाटील. सोपन जाधव आपण थांबायचे. आपले सन्मान होईल. 2 मिनिटं. जगदीश भंडारी यांचा सत्कार आम्ही लगेचच करतोय. आमचे सर्व शिवसेनेचे पदाधिकारी तुम्ही पाहतायत. सातत्याने रमाकांत मडवी साहेबांच्या सोबत यांना तुम्ही पाहता. माटाडीचे शाखा प्रमुख जयदास शेलार यांचे सत्कार होईल. त्यांनाही विनंती असेल आपण या. जयदासजी शेलार यांचाही सत्कार आपण करणार आहोत. हरिदास शेलार यांच्या शुभ हस्ते आपण जयदास शेलार यांचा सत्कार करणार आहोत. पण सध्या आता आपण पाहिलं तर माटाडी संघ सुद्धा भरपूर चर्चेत आहे. राज पाटीलचा मी उल्लेख करेल. हे नाव भरपूर चर्चेत आहे. माटाडी म्हटल्यानंतर साबेगावची स्पर्धा सुद्धा माटाडी संघाने जिंकली. त्यानंतर आपण सोपान जाधव साहेबांचाही सत्कार करणार आहोत. बेतोडे गावचे. सोपान जाधव यांचा सत्कार आपण करतोय. त्यानंतर राजेश पाटील यांचा आम्ही सत्कार करणार आहोत. बेतोडीचे शाखा प्रमुख बेतोडे गावचे. सुभाष पाटील यांचाही सत्कार आम्ही करणार आहोत. सुभाष पाटील या. सुभाष पाटील या. आपले सत्कार होईल बेतोडेचे. त्यानंतर बेतोडीचे शाखा प्रमुख राजेश पाटील यांचाही सन्मान आम्ही करणार आहोत. रमाकांतजी मडवी साहेबांना तुम्ही पाहतायत. निवास शहर प्रमुख आणि कार्यसम्राट ठाणे महानगरपालिकेचे माजी उपमहापौर यावेळी राजेशजी बोरे साहेब निवडून आले आमदार म्हणून. त्यांची प्रचंड मेहनत राहिली. अर्जुनभाई पाटील यांना तुम्ही पाहिलं. अर्जुनभाई पाटील सुद्धा उपस्थित होते. राजेश पाटील या. निवास शहराचे आपण पाहिलं तर किंग मेकर म्हणून त्यांना ओळखलं जातं. रमाकांतजी मडवी साहेब, राजेश पाटील यांचा सत्कार आम्ही करतोय जे शाखा प्रमुख आहेत बेतोडे गावचे. हे सर्व आमचे पदाधिकारी त्यांचा आम्ही सन्मान करतोय. लगेच वळतोय कॉमेंट्री बॉक्स मध्ये ऐकूया आमचे महागुरु बाळू पाटील यांचा आवाज. नितीन गोलंदाजी मार्कवर येतोय सचिन भोईर. आज बॅटिंग मध्ये काय श्यामने बॅटिंग केली जबरदस्त. शेवटच्या 22 धाबा कुठल्या. सचिन गोलंदाजी मार्कवर शाखा राजू राजेशला आपण पाहू शकतो. हो पहिला चेंडू बॅट नाही खेळायचा त्यावेळेला डॉट चेंडूची समाप्ती होते. लक्ष जर बघितलं ना अशोक पाटील तर लक्ष मोठं आहे.
72 धावा म्हणजे 73 धावा आणि या संघाकडे गोलंदाजी खूप युनिट चांगलं आहे. 14.6च्या सासऱ्याने धावा करायच्या आहेत. सचिन भोईर गोलंदाजी मार्कावर वैयक्तिक पहिल्या संघाचं पहिलं षटक घेऊन येतोय पॉवर प्ले मध्ये. ऑल साईडला शॉट, पॉईंट लेग शॉट, स्कोअरला एक शॉट, मिड विकेटला क्षेत्रक्षण, लॉंग ऑनला क्षेत्रक्षण. हो चांगला चेंडू ऑफस्टंपच्या बाहेर चेंडू पिचिंग केला. वेग बघा प्रचंड आहे. रवी भोईरचं कौतुक करेल, खूप चांगलं एक्सट्रिक्शन करतोय. नाही बघा जरी आपण बघितले तर 40+ संघ खेळतोय उंबारलीचा, पण रेग्युलरचे खेळाडू देखील सपोर्ट करायला आले आहेत. त्यांचं देखील हार्दिक स्वागत. सचिन राईट आर्म ऊर्ध्वकडे मारत होता शकला राजी. ओ फुल टॉस आहे या बेला, ड्राईव्ह करायला भाग पाडलं होतं बघा. काय गोलंदाजी राजूच्या मनात मी तर म्हणेल धडकी भरली सचिनच्या विरुद्ध. तर बॅटच उचलत नाहीयेत. चांगली गोलंदाजी सचिनच्या माध्यमातून, खूप चांगली गोलंदाजी. रेग्युलर संघाने देखील 2 सामने जिंकले आहेत, त्यामुळे त्यांचं अभिनंदन. किंग मैदानावर ओ स्टेअर करायचा होता या बाला. चांगला चेंडू, चांगला चेंडू. एकच जमिटे खातं उघडलं जात आहे. ठाणे महानगरपालिकेचे माजी महापौर आपण तर उपमहापौर आपण तर प्रभाकाजी मनवी साहेब बराच वेळ सामना एन्जॉय केला आणि त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांना सांगितलं देखील. शिवजयंती देखील आली आता. एक धाव आपण पाहिली. धाव फलकर ते स्ट्रायकरला जितू पाडी धावा दिल्या शेवटच्या षटकामध्ये 22 त्या वसूल करावा लागणार त्याला, तर बॅटिंग करावी लागणार आहे. अशोक पाटील 1 मिनिट जरा 1 मिनिट सचिन थांबायचं आहे जरा. बघा गवत जळतंय, थोडंसं सहकार्य करा. प्रमोद जरा आपल्या स्वयंसेवकांना सांगायचं गवत बघा पेटलंय. 1 मिनिट 1 मिनिट सचिन. ना हवेमुळे कदाचित थोडंसं ते आग देखील लागते बघा. विलास आगीशी खेळतायत बघा, क्रिकेट पण खेळतात. क्या बात आहे. ओके धन्यवाद. नशेकोरील हागी आपण बोलले तर आग आहे ना, त्यामुळे आग पसरू शकतं. हवेमुळे आग पसरू शकतं. आग आणि पाणी कधीच घेऊ नये. सचिन गोलंदाजी मार्कस टाकला. जितूला आपण पाहू शकता. जितू काय करतो पाहिजे. फुल ऑन साइडला दिशा दिली आहे, पाठवला चेंडूला यावेळेला मिडविकेट आणि स्क्वेअर लेगच्या मधून चेंडू काढलाय सीमारच्या पार चौकार. सवा बॅटर ठरला ज्यांनी चौकाराने खातं उघडलंय. 73 धावांचं लक्ष, अजून 69 पाहिजेत. चला नेक्स्ट मॅचचा टॉस देखील आपण करूया. एका षटकानंतर आपण टॉस करून नितीन कांत देखील सज्ज आहेत. प्रकाश पाटील यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करू. या षटकानंतर सचिन जितू फुल टॉस आहे, उंच गेलाय चेंडू, झेलची शक्यता आहे. एसपी धावतायत 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 पण चेंडू त्यांच्या समोर लँड होतोय. 2 मिनिटात संख्या धाव फलक त्यामुळे पाहू शकता याला 7 धावा. दुसऱ्या फेरीतील सर्व सामने 4 षटकांचे होणार आहेत नितीन. चला टॉस करूया आपण. प्रकाश दादांच्या शुभ हस्ते आपण टॉस करू. 7 धावा झाल्यात पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर. भायास ची देखील प्रचंड मेहनत राहिली आहे. प्रमोद मुडवी यांची प्रचंड मेहनत, समीर पाटील यांची प्रचंड मेहनत. ना जेवढे मान्यवर तेवढे आले आहेत म्हणजे ते आता सुटकेचा श्वास घेऊ शकतात, कारण ज्यांना माहिती आहे ते पाहुणे येणार आहेत. खरं प्रचंड दडपण असतं पाहुणे येणार त्यानंतर आपण इथे नाही साई बघतायत. टॉस केला जातोय. प्रकाश शुभ असतं. टॉस झालाय. टॉस कोणी जिंकला मला कळवायचं आहे. येस अडिली संघाने टॉस जिंकलाय. अडिली संघाने टॉस जिंकलाय.
तर कशाने दादा पाडील आपण तर काटाई गावचे माजी सरपंच यांचं आगमन होत आहे आणि टेनिस क्रिकेटमध्ये सर्वात जास्त बाईक कोणी दिलं तर काशीनाथदादा पाटील यांचं नाव घेऊ आम्ही 79 बाईक आणि आतापर्यंत मालिकावीरच्या त्यांनी 79 बाईक पुरस्कृत केल्यात आणि तीन काशीनाथदादा लुक बघा किती चांगलं वाटतंय. संतोष बेडेकर येतात. काशीनाथदादा असा लुक असा वाटतं की काशीनाथदादा सन्मान्य नगरसेवक असं वाटतात काशीनाथदादा आणि खरं अर्थाने आम्ही तर म्हणू तुम्ही नगरसेवक पदावर विराजमान व्हा असा आमचा तुम्हाला नक्कीच आशीर्वाद असणार आहे. तर तसं तुमचं कार्य आहे लोक जमवलेत तुम्ही. तर संतोष बेडेकर देखील त्यांचं देखील हार्दिक स्वागत. नाही या लुकमध्ये तर तुम्ही खरोखरच मी तर म्हणेल नगरसेवक पदावर विराजमान झाले असं आम्हाला वाटतं. आज जरी तुम्ही मुख्य व्यासपीठावर असाल पण तरी देखील असं वाटतं अशोक पाटील काही माणसाला आपण काही ड्रेस कोड इतका सुटेबल होतो ना खूप चांगला ड्रेस कोड त्यांना सुटेबल झालाय. गोलंदाजी मार्कवर येतो योगेश येतोय. पहिला चेंडू डॉट गेलाय. स्विच हिट केला यावेळेला पाठवून दिलाय पॉइंटच्या डोक्यावर ना आउटफील्ड पास आहे चेंडू थांबणार नाही चेंडू गेलाय सीमाच्या बाहेर चौकार. फलकात 11 कर का 73चं लक्ष योगेश 73 धावांचं लक्ष योगेश राईट आर्म राहून तिकडे मार्ग P2चं षटक होतोय. हो पुन्हा एकदा स्टिअर केलाय पाठवलाय चेंडूला थर्मॅन आणि पॉइंटच्या मधून चेंडू चाललाय सीमारच्या पार 4 धावा. जो कधी हरवला फुटला नवीन आहे. नवीन चेंडू दिला जातोय धावसंख्या दाफलकाती 15 धावा आपण पाहू शकता. 73चं लक्ष अशोक पाटील लक्ष जर बघितलं तर मोठं आहे पण त्याचा पाठलाग करण्याचा एकोणीस धावा आहेत. तर थोडंसं गुणलेखाचं आणि आपण बघितलं लाईट एलिकाचं थोडंसं टॅली चालू होतं. आम्ही सातत्याने सूचना करतो नितीन की तुम्ही 2 चेंडू चॉईस करा. नंतरचा चेंडू चॉईस नसणार आहे पण तुम्हाला दुसरा दिला जातोय. एकोणीस धावा 19 धावा दाफलकाती लागल्यात. 73चं लक्ष आहे. योगेश राईट आर्म राऊंड कडनं मारा करतोय. राजू म्हात्रे खूप चांगली बॅटिंग करतोय. स्टिअर काय चांगला केलं होता पॉइंट आणण्यापर्यंत थर्डमॅनच्या मधून काढला होता चेंडूला. बघा मॅच बॉल आलाय. आमच्या स्वयंसेवकांना धन्यवाद देऊ तेवढं कमी आहे. अतुल पाटील असतील आणि त्याचे सहकारी आणि देखील पंच देखील आहेत ते प्रचंड मेहनत राहिली त्यांची देखील. दात्री 40+ आपण ही स्पर्धा आहे नगरसेवक चषक तर प्रत्येकाचं मोठं आपण तर काम आहे प्रत्येकाचा मोठा संघर्ष आहे. योगेश स्विच हिट करण्याचा प्रयत्न केला यावेळेला कॉर्बॅनचा अपील केलंय. राजू बघा स्वतः बाहेर निघतोय बॅटर बाद होतोय यावेळेला बिग विकेट चौकार आला त्याचा प्रत्युत्तर लगेच दिले पुढच्या चेंडूवरती योगेशने. कदाचित जितू सांगत असेल की प्रत्येक वेळेला तू रिव्हर्स घेऊ नकोस. राजू बाद झालाय. नवीन बॅटर येतोय हे मन देतोय. चांगली केली होती. उद्या या स्पर्धेचा अंतिम दिवस असणार आहे. उद्या देखील आपल्याला 8 संघ इन ॲक्शन मध्ये बघायला मिळतील. उद्या पहिलीच मॅच हेडुटने 40+ विपक्ष संदप 40+, त्यानंतर आगासन 40+, ब विपक्ष दिवा 40+, माताडी 40+ विपक्ष नवापाडा 40+, चिकनगर 40+ विपक्ष मनपाडा 40+, अशा 8 संघ इन ॲक्शन मध्ये आपल्याला बघायला मिळतील. उद्या देखील क्रिकेट एन्जॉय करा पाहायला या नक्कीच पाहायला विसरू नका. ही स्पर्धा जर्मन क्रिकेट संघ
रात्री 40+ आयोजित आपण नगरसेवक चषक 20-25 दमदार आयोजन. योगेश राईट आर्म राऊंड कडनं मारा करतो. स्ट्राईकला हेमंत. फुल टॉस आहे यावेळेला. 95 ची खूण करतायत. चेक देखील केला जातोय. बघा न चुंडी दिलाय त्यामुळे फ्रीटचा चेंडू असणार आहे. ऑन साईडला वळवलं यावेळेला चेंडू वेगाने चाललाय. आपण तर शॉट फायनलच्या दिशेने जोपर्यंत चेंडू फील्ड होईल धावसंख्या 1 ने वाढते. धावसंख्या धावफल करते आपण पाहू शकता यावेळेला. 21 धावा दाखल करते आपण पाहू शकता. 2 षटकाच्या समांतर 21 धावा दाखल करती लागल्या आहेत. अशोक पाटील 73चं लक्ष आहे. कारण का अजूनही विचार केला तर 52 ची गरज आहे येणाऱ्या 18 चेंडूमध्ये. बावन्न धावांची गरज आहे येणाऱ्या 18 चेंडूमध्ये. गोलंदाजी मार्कवर येतो श्याम भोईर ज्याने बॅटिंग खूप चांगली केली. आपण तर शेवटच्या टप्प्यामध्ये खूप चांगली बॅटिंग केली. 8 चेंडू 25 धावांचं योगदान दिलं. जितूवरती अटॅक केला त्याने. अटॅक देखील खूप चांगला केला. आक्रमक बॅटिंग केली. षटकार चौकारांची आतिषबाजी केली. हेमंतला आणि जितूला इथून बॅटिंग चांगली करावी लागणार आहे. 17च्या ससाने धाबा करावा लागणार आता. फटका चांगला यावेळेला. वाईश लॉंगॉनला क्षेत्ररक्षक आहे तिथे सचिन. एकच धाव मिळते. एकपेक्षा जास्त काही मिळेल. सिंगल तुम्हाला विजयापर्यंत पोहोचता नाही. सिंगलमध्ये आपण आता जय आणि विजयामधलं अंतर आपण कमी करू शकता. जय आणि पराजयामधलं अंतर आपण कमी करू शकता. श्याम पुढे गोलंदाजी मार्कवर वैयक्तिक पहिलं संघ 30 षटक घेतोय. राईट राऊंड कडनं मारा करतो आमच्या समालोचन कक्षांकडून. स्ट्राईकला जितू. आता जितूने धावा दिले त्या वसूल करतो का पाहायचंय श्यामच्या घेत. हो चांगला चेंडू पडल्या त्या खाली राहतोय. बॅटने चेंडूला मिड विकेट क्लिअर करायचं होतं. डॉट चेंडूची समाप्ती होते. चांगली गोलंदाजी बघायला मिळते श्यामच्या माध्यमातून. प्रचंड अनुभवी खेळाडू. 22 धावा झाल्यात. 51 ची अजूनही गरज आहे. श्याम पुढे गोलंदाजी मार्कवर. राईट आर्म राऊंड कडनं मारा करतो. स्ट्राईकला जितू पाटील. फटका चांगला यावेळेला. मिड ऑफ वरून चेंडू चालला लॉंग ऑफला. क्षेत्ररक्षक आहे तिथे रवी. चांगली फेकी. विकेट मिळतो का पाहायचं यावेळेला. श्यामचं लक्ष नव्हतं. डायरेक्ट हिट जर झाला असता कदाचित इथे विकेट मिळाला असता. एक्स्ट्रा धावा मिळत आहेत आणि आज चौकार येतं म्हणजे एकूण 6 धावा इथे मिळणार आहेत. 28 धावा. एक षटक पूर्ण झालेत आणि ओव्हरथ्रोचा षटकार देखील आला. डायरेक्ट हिट जर कदाचित जर बॅटर देखील बाद असं पण नितीन एक्स्ट्राच्या स्वरूपात इथे 4 धावा द्या मीटर ओव्हरथ्रोच्या स्वरूपात म्हणजे एकूण षटकार आला. एकूण आपण इथं धावा 28. पुणे त्या गोलंदाजी मार्फत श्याम. रवी थोडासा नाराज होतोय कारण चांगलं क्षेत्ररक्षण केलं होतं. श्याम तुझे तू. हो चांगला चेंडू बॅटरपर्यंत चेंडूला काढलाय. डाऊन दी ग्राउंड. वाईट लॉंगॉनला क्षेत्ररक्षक आहे सचिन. एक पेक्षा जास्त काय मिळणार. गुड थ्रो. धावसंख्या दाखल करते 29 धावा आपण पाहू शकता. 29 धावा. श्याम गोलंदाजी मार्कवर. 30 सरकार पुढचा चेंडू राईट आर्म राऊंड कडनं मारा करतो. स्ट्राईकला हेमंतला आपण पाहू शकता. फटका चांगला यावेळेला. पुन्हा एकदा चेंडूला पाठवलंय. वाईश लॉंगॉनला क्षेत्ररक्षक आहे तिथे. चांगली फेकी. गुड थ्रो. एकच धाव. 30 धावा दाखल करते आपण पाहू शकता. अजूनही 43 ची गरज आहे. चेंडू बाकीत अजूनही अशोक पाटील मला सांगतोय एक चेंडूचा खेळ बाकी आहे. 13 चेंडू आणि आपण बेले तर 43 ची गरज आहे. नितीन थोडासा सामन्यामध्ये आता संघर्ष वाढलाय. जितू पाटीलच्या बारमधून धावा येत नाहीयेत. तर धावा येणं फार गरजेचं होतं. हो बॅटची आतली कडा. चेंडू मागे सरकला यावेळेला. शॉट फाईन लेगला चांगलं क्षेत्ररक्षक गुरु आहेत तिथे. एकच धाव. धावसंख्या दाखल 1 ने पुढच्या धावसंख्या दाखल करते 31 आणि येणाऱ्या आता 12 चेंडू
42 ची बघा पाण्याची मागणी केली आहे. पाणी घेऊन जायचं जरा. 12 खेळाडू आपण जायचं मैदानात. जर डीजे मास्टर त्यांच्या माध्यमातून एक धीरज देशमुख साहेबांचा त्यांना विनंती या व्यासपीठावर आपलं देखील हार्दिक हार्दिक स्वागत आहे. नगरसेवक चषक 20-25 दमदार आयोजन आपण पाहतोय. जनुमान दातिली 40+ क्रिकेट संघ दातिली अजित नगरसेवक चषक 20-25 दमदार आयोजन पाहतोय. अशोक पाटील पहिल्या फेरीतील शेवटची मॅच, त्यानंतर दुसऱ्या फेरीला सुरुवात होईल. टॉस जिंकला पण अडोली 40+ संघाने फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय. मंगेशी आणि वाडेकर 40+ संघाला बॅटिंगसाठी आमंत्रित केलंय. 2 ताकदवर संघांमधील मॅच आपल्याला बघायला मिळेल. 4 षटकांची ती मॅच असणार आहे. सचिन येते गोलंदाजी मार्कवर. ज्या सचिनने पहिल्या स्पेलमध्ये धावा दिल्या त्या फक्त आणि फक्त आपण जर विचार केला तर 7 धावा दिल्या. त्या विकेट मिळालं तर पण तो सचिन आता पाहायचा कशा प्रकारे गोलंदाजी करतोय. आता पॉवर प्ले संपलाय. जितू पाहायचा कशा प्रकारे बॅटिंग करतोय. कारण येणारे 12 चेंडू 42 ची गरज आहे. 21च्या सरसाने धावा कराव्या लागणार आहेत. सचिन गोलंदाजी मार्कवर. आमच्या समालोचन कक्षा एंड कडून स्टाकेला जितू पाटील आपण पाहू शकतो. ओ वेल लेफ्ट केलाय. चेंडू सोडून दिलाय. पंचांकडे पाहिलं जात आहे. पंच कोणत्याची खूण करत नाहीयेत. डॉट चेंडूची समाप्ती होते. पंच सांगतायत की चेंडू पडल्यानंतर आतमध्ये आलाय. 11 चेंडू 42 ची गरज आहे. सचिन भोईर राईट आर्म ओव्हर देखील मारा करतो. स्ट्राईकला जितू पाटील. चांगलं कॉन्टेस्ट बघायला मिळतं कपायचं मैदानावर. तो बॅकफड वगैरे कट केलं. यावेळेला क्षेत्ररक्षक आहे गली रिझन मध्ये. थोडासा आपण त्याला गली रिझन मध्ये तैनात केले. थर्माच्या क्षेत्रशाला 1च धाव मिळते. 1 पेक्षा जास्त काही मिळणार नाही. अरे एका धावेने आपण तर तुम्ही विजयापर्यंत पोहोचणार नाही. जय आणि पराजयामधलं तुम्ही फक्त अंतर कमी करा. साकेला हेमंत आहे. 4थ्या षटकामध्ये आपण गोलंदाजीला आलाय. दुसऱ्या स्पेलमध्ये आलाय सचिन. वैयक्तिक दुसरं संघाचं 4थं षटक होतं. राईट आर्म ओव्हर द कडे मारा करतो स्ट्राईकला हेमंत. हो चांगला चेंडू. वडव्या बॅटने खेळायचा होता चेंडू आणि बॅटचा काही संपर्क होत नाही. डॉट चेंडूची समाप्ती होते. चांगली गोलंदाजी बघायला मिळते यावेळेला. खूप चांगली गोलंदाजी बघायला मिळते. गावदे ईश्वर 11 उंबारली 40+ संघाच्या माध्यमातून सोमनाथ भोईर देखील या संघाला नेहमी पुरस्कृत करतात. आज त्यांच्या मुलीच्या नावाने संघ मैदानात उतरलाय. हो दाऊंडी ग्राउंड फटका चांगला यावेळेला मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहे तिथे. खूप चांगलं क्षेत्ररक्षण. गणेश आहेत तिथे. 1ने धाव संख्या वाढते. धाव संख्या फॉलो करते आपण पाहू शकतात. 33 धावा. समीकरण आता बदलतंय. अशोक पाटील इथून जर विचार केला तर अजूनही 40 धावांची गरज आहे. षटकार चौकारची नित्यंत गरज आहे. म्हणजे चौकार षटकार येत नाहीयेत. वेग प्रचंड आहे पण दिशेवरती नियंत्रण नाहीये. पंच वाईड चिकून करतायत. भर धाव संख्या धाव फलकाती 34. धावा. अशोक पाटील अजूनही 39 ची गरज आहे. सचिन भोईर गोलंदाजी मार्कवर. राईट आर्म ओव्हर द कडे मारा करतो स्ट्राईकला जितू पाटील. हो चेंजा पेस. पाटल्यांच्या चेंडूला आतमध्ये आणले बघा यावेळेला. काय गोलंदाजी केली सचिनच्या माध्यमातून. खूप चांगली गोलंदाजी बघायला मिळते. 1च धाव मिळते. धाव संख्या धाव फरक करते आपण पाहू शकता यावेळेला. 35 धावा.
35 धावा धावफलकात लागल्यात. सचिन गोलंदाजी मार्कवर साकला हेमंतकडून देखील मोठे फटके येत नाहीयेत. गोलंदाजी खूप चांगले होते. हो अजून एक चांगला चेंडू पुन्हा एकदा स्क्वेअर ऑफ द विकेटच्या माध्यमातून मिडविकेट क्लिअर करायचं होतं. डॉट चेंडूची समाप्ती. षटक संपलंय. धावा झाल्यात फक्त आणि फक्त आपण पाहिले तर 35. अजून 38ची गरज येणाऱ्या 6 चेंडूमध्ये. आता शेवटचा षटक कोण घेऊन एस पी ला आमंत्रित केले जाते. सीताराम पाटील महाराजला आमंत्रित केले जाते. सचिन पाटील आपण तर भोईरने काय गोलंदाजी केली पहिल्या षटकात. आपण तर जेव्हा पॉवर प्लेमध्ये गोलंदाजी केली 7 धावा दिले. त्यानंतर पॉवर प्ले संपल्या तर दुसऱ्या स्पेलमध्ये आले. त्या षटकामध्ये धावा दिल्या 4 म्हणजे 2 षटकामध्ये फक्त त्याने 11 धावा दिल्या. विकेट जरी मिळाले नाही पण धावांवरती अंकुश लावले त्यांनी. धावा रोखल्या आहेत. आता येणारे आपण तर 6 चेंडू 38ची गरज आहे. सीताराम पाटील येते गोलंदाजी मार्कवर. लेफ्ट आर्मर आहे. स्ट्राईक एंडला बॅटर आपण पाहू शकतो जितू पाटील. जितूच्या बॅटमधून मोठे फटके आलेच नाहीत. चेंडू ऑफ स्टंपच्या थोडासा बाहेर पिचिंग केलं होतं. ड्राईव्ह करायला भाग पडलं होतं. आता फक्त औपचारिकता पूर्ण करायचे. 5 चेंडूंची धावा येत नाहीयेत. धावांसाठी संघर्ष करतोय देवीचा पाडा 40+ संघ. आज प्रदीप सारखा खेळाडू नाहीये. हवेमध्ये चेंडू झेलची शक्यता आहे. क्षेत्ररक्षक स्वतः गोलंदाज धावतोय. चेंडूला फीड करतोय. सुरक्षा कव्हर रिजन मध्ये तोपर्यंत 1च धाव मिळते. जितूला देखील माहिती आता लक्ष्यापर्यंत आपण पोहोचणार नाहीयेत. त्यामुळे तो नो स्ट्राईकला तो स्ट्राईकला हेमंत येतो. 4 आपण चेंडूचा खेळ अजूनही बाकी आहे. प्रत्येकाच आता आपण 40+ खेळाडू त्यांची नावं देखील आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचू. समीर पाटील देखील आम्हाला सांगतायतच. हो बॅटचे गाडा बॅटर बाद होतोय. जर्मन 40+ क्रिकेट संघ दातिवली संघ आपण इथं पुढील प्रमाणे खेळाडू आहेत. प्रमोद मडवी संघ नायक आहेत. अतुल पाटील आहेत. हरिदास शेलार आहेत. सुभाष नाईक आहेत. प्रकाश नाईक, गणेश दळवी, राजेंद्र शेलार, संजय म्हात्रे, महेश म्हात्रे, परेश पाटील, समीर पाटील, प्रदीप मडवी, विकास मडवी, मनोज खंडागळे आणि पंकज पाटील या सर्वांना आम्ही धन्यवाद देऊ. तर खूप चांगला त्यांनी देखील आपण त्याला सहकार्य केले. या स्पर्धेसाठी आपला अमूल्य वेळ दिलाय. चेंडू बाकेत फक्त आणि फक्त तर मंडपवाले जरा आपण आयोजकांशी संपर्क साधा. पप्पू आलेत. प्रत्येक षटकाराला 1000 रुपये आहेत रवीकडून. त्यांच्याकडून आहेत का? नाही आम्हाला वाटलं तुम्ही सांगता म्हणून तुमच्याकडून घ्या. रवी तुम्ही जरी दिले तर काय होणार आहे. तुमचेच मित्र आहेत ते. डॉट चेंडूची समाप्ती होते. चेंडू बाकेत फक्त आणि फक्त आता अशोक पाटील आम्हाला सांगतायत 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. 37 धावांची गरज आहे. इथून फक्त उच्चारित आपण जाते. लेफ्ट हँड राऊंड तिकडे मारा करतोय. हा चेंडू वडव्या बॅटने खेचला. यावेळेला चेंडू चालला आपण डाऊन डी ग्राउंडच्या माध्यमातून लॉंग ऑनला. धाव मात्र घेत नाहीयेत. अंतिम चेंडू. आता मॅच आपल्याला खूप चांगली बघायला मिळेल. 2 चांगल्या संघांमध्ये बलाढ्य संघांमध्ये 2 विजेते संघ त्याने एक सामना जिंकलाय. अडुली 40+ आणि वडेगड 40+ मध्ये. हो डॉट चेंडूची समाप्ती होते आणि अशा तऱ्हेने आपण आई गावदेवी ईश्वर लेवन उंबारली 40+ संघ विजय संपादन करतोय. या स्पर्धेमध्ये भाग घेतल्यास धन्यवाद देतो आपण. तर देवीचा पाडा 40+ संघाला सामन्याचा मॅच आम्ही लगेच घोषित करतोय. अशोक पाटील आम्हाला सांगतायत. श्याम भोईर ठरले या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. 8 बॉलमध्ये 25 धावांची खेळी करणार. श्यामला विनंती असेल लगेच या. काशीनाथ पाटील यांच्या शुभास आम्ही मॅन ऑफ द मॅच देणार आहोत. आपले सर्वांचे लाडके कार्यसम्राट माजी उपसरपंच काटेची आणि ग्रामीण टेनिस बॉल क्रिकेटचे बायकर मॅन असं मंडळी ठरणार नाही. कारण की सर्वात जास्त बाईक 79 बाईक ग्रामीण टेनिस क्रिकेटमध्ये ज्यांनी आतापर्यंत पुरस्कृत केलेत